पालघर जिल्ह्यातील डहाणू सागरनाका येथे आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांच्या वतीने जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात आले। या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून डहाणू येथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। त्यानंतर डहाणू तहसीलदार यांना जनसुरक्षा कायदा रद्द करण्याकरता निवेदन देण्यात आले। महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जनतेच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या या कायद्याला विरोध करत सरकारने त्वरित तो मागे घ्यावा अशी मागणी यावेळी केली। डहाणूतील या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा बोलणार आहेत। तो मुद्दा म्हणजे जनसुरक्षा कायदा, जसं लानीबाईंनी सांगितलं, जसं आपल्यासाठी कायदा असं दाखवतात, पण तो कायदा खरोखर जे गावात बसून लोक आपल्याला कायदा दाखवतात, काय हे लोक झिंड घेतलं, काय चाललं रद्द करा रद्द करा, काय रद्द करा? हा कायदा येणार आहे, हा कायदा आल्यावर तुम्हाला ते झेलात टाकलं जाणार, असं जे आपल्या गावागावामध्ये जे विरोधाचे लोक आहेत ते आपल्याला ऐकवून दाखवतात आणि आपली लोक सांगतात हा कायदा रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आपण गप्प बसणार आहेत काय? जसं भरतनी सांगितलं, केंद्राचा कायदा सरकारने रद्द केला, तर हा महाराष्ट्र पातळीवर कायदा झालेला आहे, हा रद्द करावाच लागेल सरकारला। नाहीतर जरी आपल्याला आज इथं कमी लोक दिसतात, पण पुढच्या वेळी कोणीतरी हाक दिली हा कायद्याच्या विरोधात, तर आपल्या गावागावातून, पाड्यापाड्यातून, गलीगलीतून आपल्याला निघावं लागेल। आणि जे घरी बसून कायदा करतात ना, तिला शेवटी धोका आहे, कारण तिला तर उलट्या डोक्यात बसवेल आहे। आज आपली जमीन जाते आपल्या डोळ्यासमोर, आपले आंदोलन करू शकत नाही, आपल्याला राशन नाही मिळेल त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येणार नाही, पाणी नाही मिळेल त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येणार नाही, आपली जंगल कापली जातात त्याच्याबद्दल आपल्याला बोलणार नाही। म्हणजे जो जगण्याचा साधन आहे ते सर्व हिचकावून घेण्यासाठी हा कायदा सरकार करत आहे। आणि सरकारला बघा चौथी मुंबई करायची आहे आणि सरकार त्या दृष्टीने पण विचार करत असेल का चौथी मुंबईमध्ये हा लोकांना कायदा केला तर कोणी मोर्चा काढू शकणार नाही, कोणी रस्त्यावर उतरू शकणार नाही। जशा जमिनी पाहिजेत तसं आपल्याला घेता येईल, जसं पाणी पाहिजे तसं आपल्याला घेता येईल, जसं जंगल पाहिजे तसं आपल्याला घेता येईल। पण भाजप सरकारने असं सोपं वाटू नये, लोक रस्त्यावर उतरणार आणि लढणार, शेवटपर्यंत लढणार। जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार। महाराष्ट्र राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे, या विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच्या ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलनही होत आहेत। त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत। हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे, असं आमचं सर्वांचं मत आहे। हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कारस्थान सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे, परंतु आमचं असं म्हणणं आहे की UAPA आणि मकोकासारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा, आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे मांडलं त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही महाराष्ट्र म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही, एक 2-3 जिल्ह्यांमध्ये 2-3 तालुक्यांमध्ये आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की जर 2-3 तालुक्यापुरतं मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्यापुरतीच ते बिल आणलं पाहिजे होतं, संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती। आज वाढती महागाई आहे, बेरोजगारी आहे, आज मुलांचे शिक्षणाचे बाजारीकरण, या सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा जो एकमेव जो आमचा पर्याय आहे, एकमेव जो आमचा मार्ग आहे, हा मार्ग
बंद करण्याचे कारस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारनं आणलेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला मी विरोध करतो आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार. यापुढे ते अतितीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे.